सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। माच गावदेवी बालकुम विपक्ष टीम आर.के. मोरवा नाणेफेकी केली जाते। हेड और टेल, छापा और काटा। मोरवा संघाचा कॉल आहे, काटाचा कॉल होता आणि येस इट इज काटा। सो मान्यवरांना विनंती आहे आपण जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। टीम मोरवा संघ आपण नाणेफेकी जिंकली आहे। सर्वप्रथम एक प्रश्न असेल, या अगोदर कधी बालकुम संघासमोर मॅच झाली आहे का तुमची? दुसरी टाइम, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांदा खेळताय। सो नाणेफेकी जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग। नक्कीच काहीतरी रणनीती बनवली असेल, कारण पहिल्यांदा एकदा मॅच झाली आहे, दुसऱ्यांदा खेळताय। सो त्या अनुषंगाने फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय। सो किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40। 4 षटकांचा सामना आहे, 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न। कोणत्या गोलंदाजांवरती जास्त अपेक्षा? विशाल पार्थ। आणि जेव्हा तुम्ही या क्रीडा नगरीवरती आलात, हे आयोजन पाहिलं, कसं वाटतं हे आयोजन? खूपच छान आहे। टीम बालकुम संघ टॉस इम्पॉर्टंट होता का? नाही, आम्ही टॉस जिंकलो पहिला बॅटिंगच करणार होतो। म्हणजे मनासारखं घडलं आहे, बॅटिंग तुम्हाला करायची होती, बॅटिंग आली आहे। कोणत्या बॅटर्सवरती जास्त अपेक्षा, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? 3-4 बॅट्समॅन चांगले आहेत, ते आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आणि 50 पर्यंत धावाचा प्रयत्न मारण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आणखीन एक तुम्हाला देखील प्रश्न असेल, जेव्हा क्रीडा नगरीवरती आलात पहिला आपण जेव्हा नजर गेली, कसं वाटलं आयोजन? क्रीडा नगरीचा खूपच चांगले आहे, असे गोल ग्राउंड जास्त खेळायला भेटत नाही, इथं आम्ही खेळू चांगला। सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट, नाणेफेकी जिंकली आहे टीम आर.के. मोरवा संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील म्हणजे साथी समालोचक ज्ञानेश्वरजी चिकणे सर। थैंक यू सो मच साहिल शेळके। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिर्भे देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाडे पहा। गणाधी गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, या मराठी मातीला ज्यांनी स्वाभिमान शिकवला आणि प्रत्येक हिंदूला ज्याने अभिमान शिकवला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानवंदना। या वडुनगर गावची ग्रामदेवता आई देवी सोनू आई यांच्या चरणी प्रार्थना। श्रीरामांच्या चरणी प्रार्थना। आणि हे मैदान ज्यांच्या नावाने ओळखलं जातं, स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून, या वडुनगर गावाच्या विकासासाठी ज्या पुण्यात्म्यांनी प्रयत्न केले, ते पुण्यात्मे आज आपल्यात नाही आहेत, त्या सर्व पुण्यात्म्यांना विनम्र अभिवादन करून बाळ्यामामा चषक 2024च्या या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आहे। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, तसेच उपस्थित संघ कर्णधार आणि मान्यवरांचं मी ज्ञानेश्वर चिकणे हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। आपण पाहतात स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बाळ्यामामा चषक 2024 आयोजक जय सोनूआई वडुनगर आणि माजी सरपंच वडुनगर राजेश धागल्या पाटील यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी स्पर्धा। काल या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण याची देही याची डोळा पाहिला। चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करा। गावदेवी बाळकुम जबरदस्त ठाणे विभागातील हा संघ आणि कल्याण विभागातील संघ आपण पाहणार आहोत आर.के. मोरवा। एक टफ एन्काउंटर पाहायला मिळेल। कालचा दिवस गाजवला तो खास करून जानकी स्पोर्ट पिंपळघर या संघाने। भाईंदर राई या विभागातून आपण जर बघितलं तर आर.के. मोरवा हा संघ या ठिकाणी नक्कीच दाखल झालेला आहे। वेलकम दोन्ही संघांचे आपण स्वागत करूया। कालचा जर पूर्ण दिवस बघितला, रजनी बघितली तर जानकी स्पोर्ट पिंपळघर या संघाने दबदबा कायम राखला
आणि त्यानंतर जय हनुमान चौधरपाडा. काय जबरदस्त, अगदी 3:30 वाजता बॅटिंग जर तुम्ही बघितली तर इथे धावांचा पाऊस पडला होता. तब्बल 71 धावा केल्या होत्या जय हनुमान चौधरपाडा संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये. आणि नक्कीच एक हाती सामना जिंकला होता. राजेश पाटील यांचे मित्र, महाराष्ट्राचे लाडके गायक नवनाथ पाटील डुंगे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम, सुस्वागतम. आई गावदेवी बाळकुम यांच्या वतीने आपण पाहणार आहोत प्रथम बॅटिंगसाठी कोण फलंदाज येतील. काल हायलाईट राहिली ती राज पाटील यांची 57 धावांची खेळी. मित्र, आयुष्यामध्ये कधीही थोडी संकट आली तर नक्कीच खचू नका, जिद्द बाळगा. तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही काही करू शकता. हे दाखवलं कालच्या राज पाटीलच्या बॅटिंगने. तब्बल 57 धावा केल्या. लक त्यांचं नव्हतं, शेवटच्या चेंडूमध्ये षटकाराची आवश्यकता होती, चौकार झाला आणि एका धावेने नक्कीच संघ पराभूत झाला होता. परी 11 धनेश कुकसे. मात्र 64 धावा करायच्या होत्या आणि 57 धावा एकट्या राज पाटीलच्या बॅटमधून आलेल्या होत्या. लाजवाब बॅटिंग केली होती. आणि कधी कधी आपण बघा, एखादा डोंगर चढतो, त्याच्यावर झेंडा लावायचा, इतक्यात आपला कडेलोट होतो. अशा प्रकारची ती इनिंग होती राज पाटीलची. आणि ह्या इनिंग जरी तो संघ हरला तरी लोकांची मनं जिंकली, प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि ह्या खेळाडूचं खास करून व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्यात आला. चला, गावदेवी बाळकुम संघाचे बॅट्समन लगेच आपण खेळपट्टीवर या. वडूनगरच्या या पावनभूमीत मित्रांनो तुम्ही आला आहात. आणि ही वडूनगरची पावनभूमी, वडूनगर गाव हे या महाराष्ट्राच्या पटलावरील एक सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं हे गाव आहे. या गावाचा इतिहास नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. एक विशेष या ठिकाणी सूचना आहे की प्रत्येक संघाला फक्त 20 मिनिटं देण्यात येतील. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपवायची आहेत. पहिल्या 15 मिनिटामध्ये तुमची 3 षटकं संपली पाहिजेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हास एक फिल्डर अतिरिक्त 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. पहिलं षटक जे आहे ते पॉवर प्लेचं षटक असेल. आणि मैदानामध्ये बॅट्समनने येताना जेही आपले शूज किंवा गार्ड वगैरे जे असतील ते व्यवस्थित पॅव्हेलियनमधूनच फिट करून यायचं आहे. मैदानात जर तुम्ही अशी हरकत केली तर तुम्हाला लगेच पॅनल्टीचा सामना करावा लागेल, इतके लक्षात ठेवायचं आहे. 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये नसले तरीही आपणास पॅनल्टीचा सामना करावा लागेल. RK मोरवा संघाचे कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष द्या. 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं खूप आवश्यक आहे. टेनिस क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम मायबाप क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये दुसऱ्या रजनीत मी हार्दिक स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत त्या प्रेक्षकांचंही मी हार्दिक स्वागत करतोय. SK एंटरटेनमेंट, काय लाजवाब आपण बघितलं. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट. काल शेवटचा चेंडू पडला 4:33 आणि 4:33 आपण अगदी नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट बघितलं. RK मोरवा, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 12th मॅन खास करून आमच्याकडे पाठवायचं आहे. 12th मॅन नसेल तर आपणास पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आज फॅन्टॅस्टिक फ्रायडे आपण पाहतोय, फ्रायडेची रजनी. आणि या रजनीमध्ये क्रीडानगरीमध्ये नक्कीच एन्जॉय करण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचंही आपण स्वागत करूया. परवा आपल्याच गावात नक्कीच वडूवाली प्रीमियर लीग होत आहे. वडूवाली प्रीमियर लीगसाठी आपण शुभेच्छा देऊया वडूवालीसाठी. त्यानंतर 17-18 या 2 दिवसामध्ये नक्कीच वर्चुअली प्रीमियर लीग होणार आहे. नक्कीच वर्चुअली प्रीमियर लीगलाही आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर 25 तारखेला खालची आली प्रीमियर लीग. म्हणजे या पूर्ण 3 आठवड्यामध्ये
वडवाली प्रीमियर लीग, वरची आली प्रीमियर लीग आणि खालची आली प्रीमियर लीग, अशा 3 प्रीमियर लीग या वडूनगर गावामध्ये होणार आहेत. मित्रांनो, नक्कीच आश्चर्य मानू नका. ह्या वडूनगर गावामध्ये जेव्हा दिवाळी चषक असतो ना, तब्बल 20 संघ भाग घेत असतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला की 20 संघामध्ये कुठून इतके खेळाडू येत असतात. मात्र आणखी वाढवले तर आणखी होऊ शकतात. 2 दिवस चालणारा दिवाळी चषक गेली 34-35 वर्ष आम्ही खेळवतोय आणि ही परंपरा अगदी त्याच थाटामाटात सुरू आहे. बाय द वे, जाऊया आपण मैदानात. गावदेवी बाळकोम वर्सेस RK मोरवा भाईंदर. जबरदस्त ठाणे विभागातील संघ आपण गावदेवी बाळकोम पाहतोय आणि नक्कीच भाईंदर विभागातील संघ RK मोरवा. एक चांगलं बॅटल पाहायला मिळू शकतं, कारण बऱ्याच लांब जेव्हा तुम्ही खेळायला जाता ना, तुमचं 100% योगदान क्रिकेटमध्ये देत असता. आमचे जय सोनोईचे ही प्लेयर जात असतात अगदी दूर दूर, पनवेल, कर्जत, परत कल्याण, इकडे भाईंदर, इकडे वाडा या ठिकाणावर जात असतात. मात्र अगदी जोशात खेळत असतात आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो की वडूनगर गावामध्ये अंतिम विजेतेपद, उपविजेतेपद या 2 संघामार्फत आईदेवी वडूनगर आणि जय सोनोई वडूनगर, अगदी तगडे संघ या गावातील. येस, पंचांना विनंती असेल दोन्ही एंडचा यूज करायचा आहे. पंच अजय पाटील. वेळ सामन्याला सुरुवात होत आहे. क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. फील्ड पोझिशन आपण नक्कीच बघूया. यस, इथून आम्ही 20 मिनिटाचा टाइम सेट करतोय. 8:06 झालेले आहेत. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं, दुसऱ्या षटकासाठी 5 मिनिटं, तिसऱ्या षटकासाठी 5 मिनिटं. या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं आटोपायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकात तुम्हाला 38 सर्कलमध्ये एक फिल्डर अतिरिक्त लावावा लागेल. यस, लेट्स स्टार्ट. फील्ड पोझिशन बघूया. थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ ऑफ साईट. पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार, कडक शॉट. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय, दूर प्रेक्षकामध्ये जाऊन पडतोय षटकारासाठी. बाळ्या मामाचं नाव नक्कीच गाजतंय डीजे मास्टर. मात्र इथे प्रितेश जोशी हे नाव सर्वांना परिचित आहे. स्वागत नाही करोगे हमारा असं नक्कीच म्हटलेलं आहे प्रितेश जोशीने गोलंदाज विशाल माचीला. लाजवाब फटका, षटकार. यास आणखी एक स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ब्रिलियंट शॉट. चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्या मधून जातोय सरळ षटकारासाठी. दिस इज अ प्रितेश जोशी शॉट. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी थंडावलं होता इथे मैदान, थंडावले होते प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांना इथे जबरदस्त 2 फटक्यांचा नजारा पेश केला. आणि अगदी पाहतच राहावं असं वारंवार आपण नक्कीच ॲक्शन रिप्ले पाहतच राहावे असे हे फटके प्रितेश जोशीच्या बॅटमधून. तुमचं नाव एकदा मोठे झाले ना की तुम्हाला मोठा खेळ करण्याची जबाबदारी, जिम्मेदारी तुमच्यावर असते, दबाव असतो. आणि प्रितेश जोशीने असे दबाव अनेक वेळा नक्कीच झेललेले आहेत. कडक बॅटिंग, 2 चेंडू 2 षटकार. आणखी एक इथे मात्र फटका फसलेला आहे की काय. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात. यस, ब्रिलियंट कॅच. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला गेला आणि तिथे प्रितेश जोशीला मात्र बाद केलंय. व्हॉट अ कॅच. खरं तर अगदी त्याच आवेशात फटका मारला होता. फ्रंट फुटला आले फलंदाज, त्यानंतर कुठे ना कुठे चेंडू उशिरा आला, बॅट लवकर फिरली होती, मिस टाईम फटका. आणि तारीफ करावी तितकी कमी मिड ऑफच्या त्या क्षेत्ररक्षकाची.
उमेश याच्या मार्फत जो अप्रतिम झेल घेतला गेला आजच्या दिवसातील आजपर्यंतचा मी तर म्हणेन एक अप्रतिम झेल होता. वाट अ कॅच. असे झेल रेग्युलर क्रिकेटमध्ये अगदी बऱ्याच वेळा घेतले जातात. मात्र उंच जेव्हा चेंडू जातोय फ्लड लाईट्स असते तेव्हा अंदाज बांधणं खूप महत्त्वाचं असतं. फ्लड लाईटचा जो अँगल असतो तो डोळ्यावर येत असतो आणि अशा परिस्थितीत चेंडू जज करणं खूप कठीण असतं. आणि उमेशने काय जबरदस्त अप्रतिम झेल घेतला. अगदी 100 मार्क्स उमेशला. प्रीतीश जोशीसारख्या फलंदाजाला बाद करण्यासाठी मोठी कामगिरी करणं आवश्यक होतं आणि ब्रिलियंट एफर्ट बाय उमेश. धावसंख्या धावपलकावर लागलेली 1 बाद 12 सनसनाती सुरुवात केली होती. मात्र कुठे ना कुठे ब्रेक लागलेला आहे या सुरुवातीला. जय सोनाई वडूनवगर राजेश धाकला पाटील यांच्या माध्यमातून आपण रजनी क्रिकेट पाहत आहे मित्रांनो. वडूनवगर गावामध्ये या वडूनवगरच्या पावनभूमीमध्ये पहिल्यांदाच रजनी क्रिकेट. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दीपेश माने. इथे मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न नाहीये. अगदी चेंडू पायांवर आय थिंक आदळला होता. येस बघूया पंच त्या ठिकाणी काय निर्णय देतात. कारण कुठे ना कुठे आपण पाहतोय की पोझिशनमध्ये आले होते परंतु फटका मारण्यासाठी तयार झालेले नव्हते. अगदी चेंडू सोडून दिला होता आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की चेंडू पायांवर आदळला. अगदी अंगावर आदळल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली. येस मात्र पंचांचा इशारा. येस डॉट बॉल. येस कारण नक्कीच ॲक्शन या ठिकाणी नव्हती. अगदी बॅटची ॲक्शन करणं खूप महत्त्वाचं असतं परंतु पंचांनी अगदी व्यवस्थित हेरलं. डॉट चेंडू राऊंड द विकेट. गोलंदाज विशाल माची पुन्हा एकदा सज्ज होत आहे. दीपेश माने डावखुरा फलंदाज आहे. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. यस स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉटन बॉल जावं लागेल दीपेश मानेला खाली मान घालून. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 चेंडूवर आपण पाहतोय एका बॉलच्या अंतराने हे 2 फलंदाज बाद झाले. क्रिकेटमध्ये हे असतं मित्रांनो अनिश्चितता. याचमुळे क्रिकेट खरं तर खूप लोकप्रिय आहे. काहीही घडू शकतं. पुढच्या चेंडूमध्ये काय घडेल ह्याबद्दल कुठला ज्योतिषी काही सांगू शकत नाही. आज 40+ महासंग्राम ही सुरू झाला सकाळी. मास्टर 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आपण आभार मानूया फ्रेंड्स फॉरेवर या संघाचा. जयदास पाटील, विनोद पाटील, राजेश धाकले पाटील यांचे बंधू, त्यानंतर विनोद म्हात्रे असतील, योगेश म्हात्रे असतील, विनोद पाटील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण आभार मानूया. आणि आज हँडल केलं पूर्ण 40+ संघटनेचं शेड्यूल ते योगेश चिकणे सर आमचे कनिष्ठ बंधू यांचंही आभार मानूया आपण. समालोचन अतिशय उत्कृष्ट त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पडझड थांबवावी लागेल फलंदाजाला. हा चेंडू फ्लिक केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने राहुल द्रविडची आठवण व्हावी अशाप्रमाणे आपण फ्लिक पाहतोय. अगदी किंचितसा बॅकफुटला गेले फलंदाज. शरीराचा जो जोर होता तो पूर्ण मागच्या पायावर घेतला होता आणि त्यानंतर फ्लिक आपण पाहिला. 13 धावा धावपलकावर लागलेले आहेत. भूषण भोईर आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. आज प्रीतेश जोशीने सुरुवात केली होती अगदी दणदणीत. मात्र कुठे ना कुठे तिसरा षटकार मारण्याच्या मोहात तो बाद झाला. लॉंगन सीमारेषेवर झेल देऊन. त्यानंतर भावेश बारिया अजून खेळपट्टीवर आहे सलामीस येऊन. दीपेश माने लवकर बाद झाला आणि दीपेश माने बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे दबाव आपण बघितला होता पहिल्या षटकात. आणि त्यानंतर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 13 अशी धावसंख्या धावपलकावर लागली. खरं तर जेव्हा तुमच्यावर संकट येतात ना त्या संकटांना न घाबरता अगदी खंबीरपणे त्या संकटाचा सामना करणं खूप महत्त्वाचं असतं. आज गोलंदाज विशाल माचीने तेच केलं. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर त्याने आत्मविश्वास गमावला नाही. त्याने हिंमत दाखवली खास करून प्रीतेश जोशीच्या अगेन्स्ट. आणि नंतरच्या 4 चेंडूवर 2 विकेट घेत फक्त आणि फक्त 1 धाव दिली. याला म्हणतात कॉन्फिडन्स. याला म्हणतात आत्मविश्वास. तुमची चिकाटी, तुमचं धैर्य हे तुमच्या नक्कीच
टॅलेंटला खूप महत्त्वाचं असतं आणि ती चिकाटी दाखवली खऱ्या अर्थाने गोलंदाज विशाल माचीने. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि दुसरे षटक पार्थ पाटील घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेले जिल्हा परिषद नेवाल एंड करून आपण आता मात्र गोलंदाजी पाहणार आहोत पार्थ पाटीलची. ओव्हर द विकेट. हा चेंडू स्टँड अँड डिलेवर. यस, जबरदस्त फटका आहे. लॉंग ऑन, सीमा रेषा क्लिअर होईल. षटकार. देईन येणाऱ्या सर्व संघांना की इथे 50+ जो स्कोर आहे तो सेफ नाही आहे. इथे फक्त 60+ जो स्कोर आहे तोच सेफ आहे. यस, आणखी एक फटका आपण बघितला. हा मात्र फटका जाते लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्यामधून षटकारासाठी. मागच्या षटकाची री ओढलेली आहे असं आपण म्हणू शकतोय. कारण मागचं षटक बघा, 2 चेंडू 2 षटकार लगातार लावले होते प्रितेश जोशीने. त्यानंतर इथे मात्र या षटकाची सुरुवात जी झाली षटकाराने, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार बॅट्समन भूषण भोईरच्या बॅटमधून आले. आता काय घडेल प्रेक्षकांना हे प्रश्न पडलेला आहे. कारण मागच्या षटकासारखं काही नाटकीय घडेल का इथे. 2 चेंडू 2 षटकार. इथे यस, चेंडू मात्र हवेत होता. अगदी त्याच षटकाप्रमाणे काही घडतंय की काय असं वाटलं होतं प्रेक्षकांना. परंतु सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली ती 26-26. आज चॉकलेट डे. चॉकलेट सारखे गोड गोड चेहरे आज नक्कीच चॉकलेट डे साजरा केला असेल. 2000 वर्षापूर्वी कोको या झाडाचा शोध लागला आणि तिथून नक्कीच चॉकलेटची सुरुवात झाली. यस, पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. चार धावाने 30 अशी धावसंख्या झालेली. बॅकफुटला गेले फलंदाज. पंच बघितला आपण, बॅकफुट पंच. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खरं तर अगदी पहिल्या 2 चेंडूवर आपण 2 षटकार बघितले. त्यानंतर सिंगल, चौकार आणि डबल. धावांचा जो रेशो आहे, धावांचा जो टेम्पो आहे तो सतत सुरू ठेवलेला आहे. कुठेही ब्रेक लागलेला नाही आहे धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे 32-32. चेंज ऑफ पेस हे अस्त्र तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं खूप आवश्यक असतं. यस, दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागलेले आहेत त्या 32. पुढील 2 संघांना मी विनंती करेन, स्वयं 11 बंदर पाखाडी आणि मोठी देसाई दोन्ही संघाचे कॅप्टन, व्यवस्थापक अथवा संघ सदस्य इथे उपस्थित असाल तर संपर्क साधा. एक मोठा सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. स्वयं 11 बंदर पाखाडी 32 धावा झालेल्या आहेत 16च्या सरासरीने. आज चॉकलेट डेच्या शुभेच्छा असतील. मिटक्या मारत एकत्र ज्यांनी चॉकलेट खाल्लं असेल त्या भाग्यवंतांना चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांचा चॉकलेट स्वीकारला नसेल, अगदी त्यांनी पायाखाली चॉकलेट तुडवलं असेल, त्यांनाही चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि एकीने घेतला नसेल, दुसरीने घेतला नसेल, तिसरीला देण्याचा प्रयत्न केला असेल ज्यांनी चॉकलेट,
त्या आशावादी नक्कीच लोकांनाही हार्दिक शुभेच्छा. आणि जिच्यासाठी चॉकलेट घेतलेलं आहे तिने घेतला नाही, परंतु आपल्या पोराबालांना देऊन, बायकोला देऊन ज्यांनी चॉकलेट डे साजरा केला असेल अशा व्यावहारिक आणि चतुर नवऱ्यांना तसेच त्या भोळ्या बाबड्या बायकांनाही या चॉकलेट डेच्या हार्दिक शुभेच्छा. आईदेवी महिला मंडळ यांच्या मार्फत नक्कीच जेवणाची उत्तम सोय, मात्र सशुल्क जेवणाची उत्तम सोय अगदी कमी दरात केली गेलेली आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. वेलकम प्रमोदजी म्हात्रे, साई सेवक, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. खरं तर प्रमोद म्हात्रे निकटवर्तीय आहेत बाळ्यामामा यांचे आणि या वडुनगर गावचे नक्कीच एक चांगले उद्योगपती, चांगल्या मनाचे व्यक्तिमत्व. खूप क्रिकेटची त्यांनाही आवड होती. अगदी कसोटी क्रिकेटचा वेळ खूप होता प्रमोद म्हात्रे यांना. व्यासपीठावर या क्रीडानगरीमध्ये प्रमोद दादा आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पहिला डॉट, मात्र यानंतर आपण पाहतोय शफल क्रॉस, पुन्हा एकदा फलंदाज झाले आणि बॅक टू बॅक 2 डॉट. टाळ्यांचा आवाज बघा, टाळ्यांचा आवाज आहे तो गोलंदाजासाठी आहे. कारण पहिल्या 2 षटकांची सुरुवात झाली होती 2 षटकाराने, अगदी डबल षटकाराने. या षटकाची सुरुवात झाली ती डबल डॉटने. क्या बात आहे. क्रिकेटची अनिश्चितता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. 32 धावा 2 षटकात कुठलेले आहेत आणि उर्वरित 2 षटकामध्ये किमान 30 ते 32 धावांचं लक्ष डोक्यात असेल. यस आहे. वेलकम साई भक्त, साई सेवक प्रमोद दादा म्हात्रे, आपलं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर क्रिकेटची खूप आवड नेहमी. अगदी त्यांचा आवडता रंग कुठला असेल तर व्हाईट ड्रेसिंग. दरम्यान पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय अजय पाटील. व्हाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होते 33. समीर कांबेकर यांचंही व्यासपीठावर हार्दिक स्वागत करूया. इथे चेंडू हवेत जास्त काळा आहे, क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी संधी आहे. यस, अगदी जज केलं व्यवस्थित आणि फलंदाजाला पाठवलं पवेलियनमध्ये. आणखी एक फलंदाज बाद. ची धाव आलेली फक्त 4 चेंडूवर आणि 1 विकेट पडलेले. म्हणजे 4 चेंडूंचा जर विचार केला तर मागच्या नक्कीच नपितुली गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या षटकाचा शेवटचा चेंडू डॉट होता, त्यानंतर या षटकातील आपण पाहतोय पहिले 2 चेंडू डॉट, वाईड आणि त्यानंतर विकेट. नपितुली गोलंदाजी अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी पाहतोय. इथे मात्र पाहतोय आपण चेंज ऑफ पेस. खरं तर बॅटमन शफल क्रॉस झाले होते, परंतु कहीं पे निशाणा कहीं पे निघाए. कारण चेंडूचा अंदाज बांधला नव्हता. कुठे ना कुठे चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षक आणि यष्ट्यांच्या मागे अगदी यष्ट्यानं चिपकून यष्टीरक्षक आहेत. चांगलं वर्किंग, चांगलं काम आपण पाहतोय यष्टीरक्षकाचं. हो, आणखी एक चांगला चेंडू. क्या बात आहे. हा टाळ्यांचा जो आवाज पाहताय तो गोलंदाजासाठी आहे. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 4 डॉट काढलेले आहेत, 1 विकेट काढलेली आहे. टर्निंग पॉइंट षटक हाताळतोय गोलंदाज आधी राऊतचं हे षटक आपण पाहू शकता मित्रांनो. फक्त सिंगल आली, तीही वाईटच्या रूपाने. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे आधी राऊतसाठी. व्हॉट अ बॉलिंग. 3रं षटक या सामन्यातील आपण पाहतो. या इनिंगचं एक निर्णायक षटक आधी राऊतने हाताळलं. 3 षटकं झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय नक्कीच धावसंख्या धावपलकावर लागलेली 33. आतापर्यंत नक्कीच सामना सुरू होऊन 16 मिनिटं झालेली आहेत. मात्र काहीसा 1 मिनिट इकडे तिकडे झाला आपल्याकडून.
नक्कीच चेंडू गेले, त्यानंतर थोडासा उशीर झाला. आपण इथं पॅनल्टी देत नाही आहेत नक्कीच, कारण टाईम व्यवस्थित राखलेला आहे षटक टाकण्यासाठी. नवीन गोलंदाज भावेश म्हात्रे. राऊतने जबरदस्त गोलंदाजी केली. काल सूरज जोशीने एक निर्धाव षटक फेकलं होतं 2 फलंदाज बाद करून, आणि आज जर बघितलं तर राऊतची गोलंदाजी अगदी त्याच्याच तोडीस तोड. प्रतीक वाकडे काल चमकला. 109 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जय हनुमान चौधरपाडा 2 वेळा अगदी अर्धशतक करता करता अपयशी ठरला. कुणाल सुतार काल 3 विकेट जय हनुमान चौधरपाडा या संघाकडून. पहिला चेंडू स्लॉग स्वीप, कडक शॉट चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. थँक्यू सो मच डीजे. स्वयं 11 बंदर पखाडी आणि मोठी देसाई दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित असाल तर यस रिपोर्टिंग करा. त्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे टॉस केली जाईल. वेलकम सॉफ्टवेअर इंजिनियर संजय चिकणे आमचे बंधू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. उत्कृष्ट फोटोग्राफर, नक्कीच फोटोग्राफीचा खूप छंद संजय चिकणे यांना. आपलं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत. विनीत जोशी टॉलमॅन आपलंही हार्दिक स्वागत. हो, रिव्हर्स स्वीप स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आपण पाहतोय की हाफ वॉली दिली होती, स्वतःला यॉर्क करून घेतलं फलंदाजाने आणि त्रिफळाची. असं वाटलं होतं फलंदाजाला हा लॉलीपॉप चेंडू आहे, अगदी मला मारण्यास कुठेही मारण्यास चांगला चेंडू आहे, परंतु नक्कीच आपण पाहतोय थेट यष्ट्यांवर आदळतोय आणि फलंदाजाने डोक्यावर हात मारला होता. परंतु एकदा साप गेला की जसं काठी कुटून फायदा नसतो, तसंच एकदा तुम्ही बाद झाले मग तिथे विचार करून फायदा नसतो. षटकार आला. षटकाराच्या नंतर आपण पाहतोय विकेट आली. तिन्ही ओव्हरची जी सुरुवात होती या 4 षटकामध्ये, पहिलं षटक, दुसरं षटक आणि शेवटचं षटक, या तिन्ही षटकामध्ये षटकाराने सुरुवात केलेली आहे गावदेवी बाळकुम या संघाने. गावदेवी बाळकुम एक मोठा संघ आहे ठाणे विभागातील, आणि पहिल्या 2 षटकात नक्कीच बॅटिंगची चुणूक आपण बघितली त्यांच्या मार्फत. परंतु तिसरं षटक अगदी नाकाबंदी करणारं षटक होतं राऊतचं. यावेळी मात्र पंच आपण पाहतोय, बॅकफूट पंच, पॉइंट सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. त्रेचाळीस धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. अगदी क्षेत्ररक्षकांकडे चेंडूकडे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठे ना कुठे बदल होतोय, कारण हेरलेलं आहे बॅट्समनला गोलंदाजाने, आणि त्या अनुषंगाने आपण डीप कव्हर पॉईंट सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक लावलेला पाहतोय. त्यानंतर शॉर्ट लेग कुठे ना कुठे 38 सर्कलमध्ये शॉर्ट कव्हर आपण पाहतोय. हा चेंडू नक्कीच मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये अगदी चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. षटकार. आणि आजच्या दिवसातील तो भाग्यवंत नक्कीच प्रेक्षक आहे. त्या प्रेक्षकाने झेल घेतलेला आपण व्यासपीठावर या. मिस टाइम फटका, टायमिंग प्रॉपर नाहीये, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, ड्रॉप झालेला आहे झेल. 2 धावा मात्र कंप्लीट करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना आहे. यस, ज्या मुलाने यानंतर या अगोदरचा जो झेल घेतलेला आहे सीमारेषेच्या बाहेर, नारू,
आपण या व्यासपीठावर 100 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेचे प्रणेते राजेश धाकले पाटील यांच्या मार्फत आपल्याला प्रदान करण्यात येतील. यस, जयेंदर यांचे सुपुत्र आहेत. क्या बात आहे. वडूनगर गावाचं क्रिकेट खूप उज्ज्वल आहे, कारण अशी लहान लहान मुलं सीमारेषेच्या बाहेर झेल घेतात. इथे मात्र प्रहार आहे चेंडूवर. आणखी एक षटकार. सुरुवात चांगली झाली होती षटकाराने आणि शेवटी इथे गोड होतोय षटकाराने. आणि या षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे ती तब्बल 57 आणि गावदेवी बाळकुम या संघाने 58 धावांचं लक्ष RK मोरवा भाईंदर या संघाला दिलेले आहे. यस, नारू आपण या व्यासपीठावर नक्कीच व्यासपीठावर उपस्थित प्रमोददादा म्हात्रे आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते 100 रुपयांचं पारितोषिक. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा, कारण बघा षटकार किती लहान मुलगा आहे आणि नक्कीच या लहान मुलाने झेल घेतलेलं 100 रुपयांचं पारितोषिक. आज चायनीजची व्यवस्था झाली आय थिंक त्याची. अशी जर लहान मुलं झेल घ्यायला लागली तर घरात कुठलाही आई वडील मला वाटते मुलांना बसू देणार नाही. चला मैदानावर जा. नक्कीच संध्याकाळच्या जेवणाची सोय करा. अभिनंदन नारू. यस, नक्कीच यानंतर आपण टॉस जी आहे स्वयं 11 बंदर पाखाडी आणि मोठी देसाई या दोन्ही संघांची टॉस थोड्या वेळात करणार आहोत. मात्र पंच आपण सामना थांबवू नका, सामना सुरूच राहणार आहे. आपल्याकडे वेळ नक्कीच जरी या रजनीमध्ये भरपूर असली तरी प्रत्येक सामना वेळेवर होणं खूप महत्त्वाचं आहे. आज साहिल शेळके माझ्या जोडीला आहेत, मॅन फ्रॉम पिंपलगर. जानकी 11 पिंपळगाव संघाने काल अतिशय अप्रतिम खेळ केला. साहिल शेळके खरं तर बिजी शेड्यूल त्यांचा आणि बिजी शेड्यूलमध्ये आज नक्कीच रजनी क्रिकेटमध्ये आमची साथ देत आहेत. खूप खूप स्वागत. या भिवंडी तालुक्यामध्ये समालोचक स्कोरर पंच यांची कमी नाही आहे, कारण भिवंडी तालुका खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. आज महाराष्ट्राच्या पटलावर भिवंडी तालुक्याला क्रिकेटची पंढरी मानली जाते आणि ती का मानली जाते याचं चित्र आपण पाहतोय. तुम्ही जर यूट्यूब खोलला ना आजही बाळ्यामामाच्या नावाने तुम्हाला 2 ते 3 चषक दिसतील. आज जर यूट्यूब खोलला तर या भिवंडी तालुक्यामध्ये किमान 4 ते 5 स्पर्धा 40+ माध्यमातून रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला दिसतील. लॉट्स ऑफ क्रिकेट खेळलं जातं आहे या भिवंडी विभागामध्ये सध्या तरी. यस, व्यासपीठ आपण पाहतोय. प्रमोददादा म्हात्रे तिथे आहेत, गुरुकाका मडवी आहेत, नक्कीच राजेश पाटील, प्रभाकर पाटील, समीर कांबेकर, आमचे बंधू योगेश चिकणे सर, संजय चिकणे, ही सर्व मंडळी, पंकज म्हात्रे मात्र नक्कीच पंचांच्या भूमिकेत आज पाहायला मिळतील. रजनी क्रिकेटची रंगत काही औरच असते मित्रांनो. क्रिकेट हे प्रत्येकाच्या अंगात नसतं. खरं तर क्रिकेट खूप कठीण असतं. लव्ह लेटर फोल्डिंग करणं इतकं सोपं फिल्डिंग करणं नसतं. गर्लफ्रेंडशी चॅटिंग करणं इतकं सोपं बॅटिंग करणं नसतं. आणि सोशल मीडियावर कोणालाही ट्रोलिंग करणं इतकं सोपं बॉलिंग करणं नसतं. क्रिकेट खूप कठीण असतं. तर हेच कठीण क्रिकेट आपण चला अनुभवूया मैदानामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय. जयदेव माची आणि हरेश पाटील ही सलामीची जोडी आणि गोलंदाज अमोल भोईर. स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीचे सर्व मालक जे बंधू आहेत त्यांचा आपण आभार मानूया. पंढरीनाथ पाटील असतील, साईनाथ पाटील असतील, भरत पाटील, त्यानंतर चौरंग पाटील,
रोहन पाटील, सागर पाटील, विनोद पाटील, मेघनाथ पाटील या सर्व बंधूंचे आपण आभार मानूया, कारण या भव्य दिव्य अशा स्पर्धेसाठी त्यांनी हे मैदान उपस्थित करून दिलं. याच पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू. पहिला चेंडू राऊंड द विकेट, नक्कीच मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फसतोय, जाळ्यामध्ये अडकलेला आहे. पहिला फलंदाज बाद. खरं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळ्या मामाही टॉपला आहेत आणि बाळ्या मामांच्या नावाने ही स्पर्धा ही टॉपला आहे. कारण भिवंडी विभागाचा जर विचार केला तर सध्या कुठलीही रजनी क्रिकेट स्पर्धा सुरू नाही आणि प्रेक्षकांचा जो फोकस आहे तो याच स्पर्धेवर आहे. काल तब्बल रात्री 4:30 वाजेपर्यंत इथे क्रिकेटचा आनंद घेतला. मनमुराद अगदी क्रिकेटचा आनंद लुटला प्रेक्षकांनी. आणि रात्री 3:30 ते 4:30 या दरम्यान जो सामना झाला होता, जय हनुमान चौधरपाडा या संघाने तब्बल या मैदानावर 71 धावांची लयलूट केली होती. आणि रात्री इतके मोठे फटके मारले जाऊ शकतात हे आपण अनुभवलं जय हनुमान चौधरपाडा या संघाच्या माध्यमातून. जयदेव माची बाद झालेल्या पहिली सुरुवात जी झाली होती गावदेवी बाळकुम संघाच्या षटकाराने, मात्र आर के मोरवा भाईंदर या संघाची सुरुवात झालेली आहे ती विकेटने. अगदी तफावत आहे दोन्ही संघामध्ये, परंतु ही तफावत मोठ्या फटक्याने भरून काढावी लागेल. एक चांगला चेंडू आहे, अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, फुटवर्क चांगलं होतं, परंतु चेंडू काहीसा उशीर आला. मातीची केलपट्टी आहे आणि मातीच्या केलपट्टीवर तुम्हाला चेंडूचा अंदाज पकडण्यासाठी 2 ते 3 चेंडू नक्कीच अगदी सावधगिरीने खेळणं आवश्यक आहे. परंतु इथे सावधगिरी जास्त बाळगून नक्कीच स्वतःच्या संघाला धोक्यात टाकू इच्छित नाहीत भावेश म्हात्रे. 58 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडला गेलेला आहे फलंदाज बाद. येस सर, नेक्स्ट मॅच आपण जाऊया. स्वयं 11 बंदर पाखाडे आणि मोठी देसाई दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग झाल्यानंतर नक्कीच टॉस बॉक्समध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण या, कारण वेट आपला करत आहेत क्रीडा रसिक, क्रिकेट रसिक. मोठा सामना आहे आज, नक्कीच प्राईम टाईमला हा सामना होत आहे आणि नक्कीच आपल्या संघाची, दोन्ही संघाची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. मोठी देसाई म्हटली तर एक मोठं नाव क्रिकेटमधील, त्यानंतर स्वयं 11 बंदर पाखाडी हे मोठं नाव आहे. या मैदानाचा जर विचार केला तर या मैदानाचा अनुभव बऱ्याच संघांना अगदी प्राथमिक स्वरूपात आहे. गोलंदाज अमोल भोईर तयार. इथे आणखी एक फलंदाज बाद होण्याच्या मार्गावर, चेंडू हवेत. यस, तिसरा फलंदाज बाद होतोय. खराब सुरुवात आर के मोरवा भाईंदर संघाची. अमोल भोईर आग ओकतोय, कारण अमोल भोईरच्या ह्या चेंडूंचा अगदी तपास लागत नाहीये, चेंडूंचा नक्कीच कयास लागत नाहीये फलंदाजांना. आणि एका बरोबर एक असे 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. कुठल्याही चेंडूचा अंदाज लावलेला नाही, अगदी अंधाधुंद फलंदाजी. आणि अंधाधुंद फलंदाजी करताना सलामीचे जे 3 फलंदाज होते, जयदेव माची, भावेश म्हात्रे आणि अनिकेत चव्हाण, बाद झालेले आहेत, लवकर बाद झालेले आहेत. फ्रंट लाईन फलंदाजी कापून काढली गेलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. भन्नाट गोलंदाजी, नवीन फलंदाज उमेश वाघ खेळपट्टीवर. हलक्या हाताने फक्त चेंडूला
दिशा दिलेली आहे. कारण उमेशला माहीत आहे भरपूर पडझड झालेली आहे आणि आणखी पडझड न होऊ द्यावी म्हणून त्याने हा डिफेन्सिव्ह फटका खेळलेला आहे. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता मात्र धावसंख्येचा श्री गणेश होतोय मोरवा भाईंदर संघाच्या. नेक्स्ट मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका. प्राईम टाईमला मॅच आपण पाहणार आहोत. स्वयं 11 बंदर पाखाडी आणि मोठी देसाई. गणेश आणि दिनेश या जोडीबद्दल मी सांगेन यानंतर. क्लासिकल संगीत आपण जे ऐकता आपल्यापर्यंत पोहोचत आहे ते गणेश आणि दिनेश यांच्या मार्फत. गोलंदाज तयार, ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या खेळात आपण पाहतोय अगदी 2 धावा धावपलकावर लागले. 3-2 अशी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आरके मोरवा भाईंदर या संघासाठी. परंतु या कठीण परिस्थितीमधूनही बाहेर काढावं लागेल एखाद्या फलंदाजाला. कारण या खेळपट्टीवर 56-57 धावा सेफ नाही आहेत. जर तुम्ही आत्मविश्वास दाखवला तर नक्कीच या खेळपट्टीवर इतक्या धावा चेस केल्या जाऊ शकतात. दिवस दुसरा मित्र आपण पाहतोय रजनी क्रिकेट. आज 40+ क्रिकेटचा संग्रामही सुरू झाला. मास्टर 40+, सिनियर 40+ आणि नवीन 40+ असे 3 फॉर्मेट. खरं तर आभार मानूया आपण सिनियर 40+ ला या ठिकाणी नक्कीच आमंत्रित केल्याबद्दल विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेला आमंत्रित केल्याबद्दल खास करून आभार मानूया. नक्कीच गावदेव स्पोर्ट 40+ वडूनगर संघाचे पप्प्या काबूकर, अशोक पाटील असतील या सर्वांनीच हे फॉर्मेट खेळवण्यासाठी, त्यानंतर मास्टर 40+ क्रिकेट संघटना खेळवण्यासाठी खास करून फ्रेंड्स फॉरेवर या संघाने मेहनत घेतली. त्या सर्वच संघांचे आभार मानूया. गणेश भोईर गोलंदाजीसाठी येतोय. खूप फरक असतो रजनी क्रिकेट आणि दिवसाच्या क्रिकेटमध्ये. इथे दिवसा अगदी 40+ क्रिकेटर जीव तोडून खेळले. त्यानंतर रात्रीचा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या सामन्याचं दुसरं सत्र. 2 धावा धावपलकावर 3 फलंदाज बाद झालेले. वेलकम प्रमोद पाटील. खास क्रिकेट नाही, कबड्डी नाही, त्यांना जास्त आवड नाही, परंतु विटू दांडूचे एक महान खेळाडू आहेत प्रमोद पाटील. वेलकम, सुस्वागतम. गणेश भोईर गोलंदाजीसाठी तयार होतोय. नेवाले एंड करून ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फाटका आहे, गोली की रफ्तार, परंतु चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे जातोय आणि नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल आली. सिंगलने काही फरक पडणार नाहीये गावदेव वाळकुम संघाला. मात्र सिंगल डबल्स येऊन आरके मोरवा भाईंदर संघालाही काही फायदा होणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर फक्त 3 आहे. उर्वरित 2 षटक आणि 5 चेंडूमध्ये भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण 58 धावांचं लक्ष आहे समोर. 55ची अजून गरज. ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. पंच निश्चितच वळतील. व्हाईट बॉलचा इशारा. कारण क्रिकेटच्या नियमाच्या बाहेर हा चेंडू. गणेश हाफ ट्रॅकर होता, उडवलेला आहे. यस, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि आणखी एक झेल आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि व्यासपीठावर यायचंय. षटक संपल्यानंतर या आपण नक्कीच आपल्याला 100 रुपयांचं पारितोषिक मिळेल. मी मगाशीच म्हटलं होतं की वडूनगर गावचं क्रिकेट अगदी उज्ज्वल आहे. कारण ही लहान लहान मुलं अगदी लिलिया झेल घेत आहेत. अगदी असं वाटतंय की त्यांनी हाताला फेविकॉल लावलेला आहे की काय. मला वाटतं रेग्युलर क्रिकेटर्सना वाटत असेल की या प्रेक्षकांना लागलीच आपल्या संघामध्ये खेळवावं, किमान झेल तर सुटणार नाहीत.
प्रमोद पाटील यांच्यासाठी ऑफर लावलेली आहे. एका हातामध्ये घ्याल झेल तर 200 रुपयांचं पारितोषिक. हो, इथे मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. थंबलिंग झाला, परंतु त्याचा फायदा होणार नाही फलंदाजांना. काहीशे सुस्तावलेले आहेत फलंदाज. परंतु अगोदर आपण एक षटकार बघितला, हाफ ट्रॅकरवर उडवलेला होता उमेश वाघला नक्कीच वाघासारखी फलंदाजी करावीच लागेल, कारण हा सामना जिंकायचा असेल ना तर मोठे फटके येणं खूप गरजेचं झालेलं आहे. धावकिल्ला आहे, चांगला फटका आहे, परंतु गॅप शोधू शकलेला नाहीत. सफाईदारपणे क्षेत्ररक्षकाकडून फिल्डिंग केली जात आहे आणि येते सिंगल. 12 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 58 धावांचं लक्ष, अजूनही 46 ची गरज. या षटकातील पुढचा चेंडू, हा चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. काय करेल या चेंडूवर फलंदाज? भले भले फलंदाज अगदी नामोहरम होत असतात असा चेंडू आपण बघितला. गणेश भोईरच्या भात्यामधील एक प्रमुख अस्त्र, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, असा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. येस, 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावपळकावर लागलेले आहेत. अजून 12 चेंडू, 42 धावांची आवश्यकता आहे. जाऊया आपण व्यासपीठावर. नक्कीच ज्या लहान मुलाने पियुषने झेल घेतला होता सीमारेषेच्या बाहेर आणि गुरुनाथ मडवी काका यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच आव्हान करूया आपण लहान मुलांना की बघा, या अगोदर 2 लहान मुलांनी झेल पकडलेले आहेत, अगदी 200 रुपयांचं पारितोषिक पटकावलेले आहे. तुम्ही घरात बसून काय करता? चला या मैदानाच्या बाहेर उभे राहा आणि झेल पकडा. परेश काबूकर खुश आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नातून आपण, जय सोनवाई वडूनगर संघाच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा खेळवली जात आहे. तमाम आपण व्यासपीठावर उपस्थित या मान्यवरांचं स्वागत करूया. वेलकम. निलेश रमेश पाटील या ठिकाणी उपस्थित होते. जय सोनवाई वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि मुख्य म्हणजे समर्थक. वेलकम निलेश. पहिला दिवस आपण बघितला, नक्कीच प्रेक्षकांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आज दुसरा दिवसही प्रेक्षकांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. जसजसे दिवस वाढत जातील प्रत्येक दिवशी ही प्राईज परेश काबूकर यांच्या म्हणण्यानुसार डबल होत जाईल. दोन षटकांसाठी 12 मिनिटं घेतलेले आहेत आपण. 2 षटकांसाठी 12 मिनिटं घेतलेली आहेत. उर्वरित 2 षटकं आपल्याला उपरोक्त वेळेमध्ये नक्कीच पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज तयार. 12 चेंडू, 42 ची आवश्यकता. दिपेश माने. हो, इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच ऑफस्टम किंचितसा सोडणारा चेंडू होता. हा ट्रॅकर जरी असला तरी ऑफस्टमच्या बाहेर पंच अजय पाटीलचा इशारा येतोय वाईटचा. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कुठे ना कुठे पंचांनी बरोबर हेरलं होतं. जास्त स्विंग झाला होता चेंडू पडल्यानंतर आणि त्या अनुषंगाने पंचांच्या मार्फत वाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या धावपळकावर लागली ती 17. 41 ची अजूनही गरज आहे. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका, पॉवर पॅक आपण शॉट पाहतोय. सीमारेषा पार षटकार.
मागचा जो चेंडू होता तो किंचितसा बाहेरच्या अंगाला निघाला होता. नक्कीच हाफ ट्रॅकर वाईट दिला पंचांनी. त्यानंतर मात्र कुठे ना कुठे टप्पा थोडासा पुढे केला गोलंदाजाने आणि मात्र गोलंदाजाला त्याचा फायदा झालेला नाही. हे फलंदाजाने जबरदस्त षटकार खेचला आणि या षटकारानंतर धावसंख्या धावपलकावर लागलेली 23 सामन्यामध्ये रंगत हळूहळू वाढत आहे. कारण या षटकाराने नक्कीच अशा अपेक्षा उंचावलेल्या आहेत आर के मोरवा भाईंदर या संघाच्या पाठीराख्यांच्या. आशेवरच जग चालतं मित्रांनो. ओहो, इथे आणखी एक वेगवान चेंडू, परंतु वेगवान चेंडूवर वाहतोय आपण तितकाच वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आदळला अंगावर, त्यानंतर डॉट धावसंख्या कुठे ना कुठे 23 वर अजूनही थांबलेली आहे. खरं तर प्रयत्न भरपूर चाललेले, संघर्ष पाहायला मिळतोय बॅट आणि बॉलमध्ये. इथे ड्राईव्ह केलं आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला तयार. हो हो, मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. तितकी ताकद झोकता आलेली नव्हती या फटक्यामध्ये, मात्र कुठे ना कुठे परफेक्ट टायमिंग होतं आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे होता, त्याने पूर्ण प्रयत्न केले होते, परंतु त्याचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरलेले नाहीत. षटकाराने धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. एकोणतीस धावांची गरज. इथे मात्र आणखी एक फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. व्हॉट अ ग्रेट शॉट, षटकार. सर्व काही संपलेलं असतं तेव्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे जेव्हा तुम्ही सुरुवात करताना नक्कीच तो तुमचा आत्मविश्वास असतो. धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. हो हो, काय सामना, जबरदस्त जबरदस्त आपण पाहतोय. कुठे सामना होता आणि कुठे सामना आला, हीच क्रिकेटची अनिश्चितता आहे आणि त्यासाठी प्रयत्न आपण भरकस प्रयत्न पाहतोय. हरीश पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. एकाकी झुंज देतोय आणि ही झुंज त्याची नक्कीच यशस्वी होईल का. अधिक प्रत्येक क्षेत्ररक्षकाला हेरलं जातंय हरीश पाटीलच्या माध्यमातून. 8-23. काहीसा चेंडू नक्कीच स्लो सोडला होता. चेंज ऑफ पेस, शरीरावर आदळतोय. सिंगल निश्चितच येईल. कुठे ना कुठे जखमी झालेला आहे की काय हरीश पाटील, कारण चेंडू त्याच्या मानेवर आदळला होता. थोडासा अस्वस्थता निर्माण झालेली आहे, मात्र लेग बायच्या रूपाने ही सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली 36 कहाणी में 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे आणि अशी रंगत निर्माण व्हावी हीच तर प्रेक्षकांची इच्छा असते. प्रेक्षकांना काय हवं असतं, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. मग ते चौकाराने असो की षटकाराने असो की विकेटने असो. प्रेक्षक सध्या चित्रपट कमी पाहत आहेत, क्रिकेट जास्त पाहत असतात. यस, इथे पुल आहे, मात्र यस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. या षटकाराने सनसनाटी निर्माण केलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कालच्या रजनीच्या पूर्ण केल्यावरून मी इथे टिप्स दिल्या होत्या संघांना की 50+ धावा सेफ नाहीत. काळमंत्र आय थिंक पोहोचलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या आर के मोरवा भाईंदर या संघापर्यंत. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकं झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा, उर्वरित 6 चेंडू 16 धावांची गरज. काही घडू शकतं, काहीही घडू शकतं. 16 धावा बघा, 2 षटकामध्ये 42 धावा हव्या होत्या. आता मात्र एका षटकामध्ये
16 धावांची आवश्यकता, म्हणजे 26 धावा कुठलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये. जे तिसरं षटक आधी राऊतने टाकलं होतं मागच्या इनिंगचं, त्या षटकामध्ये फक्त एक सिंगल आली होती वाईटच्या रूपाने. आणि हे तिसरं षटक, या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आलेले आहेत. म्हणजे कुठे ना कुठे ही तफावत आहे दोन्ही संघांमध्ये. ही तफावत शेवटचा गोलंदाज भरून काढेल की नक्कीच या गोलंदाजाच्या अगेन्स्ट एक चांगली खेळी करून विजय मिळवून देईल हरीश पाटील. हरीश पाटील नक्कीच वन मॅन आर्मीची भूमिका अदा करतोय. सेनापती कसा असावा, नक्कीच आपले सर्व सैनिक जरी धारातीर्थी पडले मात्र सेनापतीने असं सांगावं की मी अजून जिवंत आहे. खेळ अजून संपलेला नाही आहे, लढाई अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून हरलो नाही आहे. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज विजय वैती गोलंदाजीची सुरुवात करेल नेवालियनकडून. ह्या मैदानातील आपण ही दुसरी लढत पाहतोय आजच्या रजनीमधील. आणि काय लाजवाब खेळ दोन्ही संघाकडून. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू इनर एज लागली. ओ माय गॉड, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग यांच्यामधून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय महत्वाचा नशिबवान चौकार. किस्मत बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातंय. तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच नशिबाला तुमची साथ देणं ठरलेलं आहे. आणि इथे पाहतोय आपण नशिबाची साथ मिळते हरीश पाटीलला. हरीश पाटीलने तितकंच धैर्यही दाखवलेले खेळपट्टीवर. लाजवाब खेळी. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 46. उर्वरित 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. हा फुल टॉस आहे. चेंडूला खेळून काढलेले लॉंग लेग सीमारेषेकडे. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल आणि डबल ही पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली. बिमरची या ठिकाणी नक्कीच बिमरचा रिव्ह्यू पंचांकडून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या चेंडूची तपासणी केली जाईल तिसऱ्या पंचांकडून. पंकज म्हात्रे नक्कीच आहेत टेक्निकल रूममध्ये. यस, पंचांकडून फेअर डिलिव्हरी ठरवण्यात आलेली आहे. आता मात्र 46 धावा, 46 धावांवर 2 आल्या, 48 धावा झाल्या. आणि आता मात्र आपण पाहतोय की 4 चेंडूवर 10 धावा जिंकण्यासाठी काय सामना होतोय. अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना. मैदान नक्कीच स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी आणि स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ बाळ्या मामा चषक 2024. जय सोनवाई वडूनगर राजेश धाकला पाटील यांच्याकडून जी मेहनत घेण्यात आलेली आहे त्या मेहनतीचं रंग आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त लाजवाब सामना. 4 चेंडू 10 धावांची अजूनही गरज. क्लायमॅक्स या सामन्याचा नक्कीच बॉलिवूडचा लेखक आणि हॉलिवूडचा लेखकही लिहू शकत नाही, कारण सामना तसाच आपल्यापर्यंत आलेला आहे. यस, तब्बल 1000 व्ह्युअर्स हा सामना पाहतायत. क्या बात आहे. आणि त्यांच्यापर्यंत नक्कीच हा सामना अगदी त्यांच्या पैशाचं चीज करणारा सामना. यूट्यूबची MB जितकी संपेल मात्र त्याची फिकीर नाही प्रेक्षकांना. ओव्हर द विकेट गोलंदाज. ओहो, इथे मात्र पुल केलेला आहे. समालोचन कक्षाला सलामी देणारा जबरदस्त मेगा हिट षटकार. क्या बात आहे. बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना टाळ्या झाल्याच पाहिजे.
कारण अशा बॅटिंगसाठी जर टाळ्या झाल्या नाही तर तो बॅटरचा नक्कीच अपमान होईल. 11 चेंडू आणि 33 धावांवर खेळतोय बॅट्समन हरेश पाटील. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. एकाकी लढत, काल एकाकी लढती आपण बऱ्याच बघितल्या. कशाला म्हणतात एकाकी लढत, त्याचं ताजं उदाहरण आपण पाहतोय हरेश पाटीलच्या मार्फत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 42 ची आवश्यकता होती. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि हेच क्रिकेटला अगदी उंचीवर नेऊन सोडतंय. क्रिकेटची अनिश्चितता. ड्राईव्ह केलेला आहे अगदी मिडल ऑफ बॅट. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, दबावामध्ये येईल क्षेत्ररक्षक. यस, सिंगल आली आणि फक्त सिंगलच कंप्लीट करण्यात आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 55. उर्वरित 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. मागच्या 10 चेंडूत 39 धावा आल्या तेव्हा दबाव फलंदाजांवर नसेल. मात्र या 2 चेंडूमध्ये 3 धावा करण्यासाठी निश्चितच दबाव फलंदाजांवर असेल. वेलकम शरद अप्पा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी ज्यांना नेहमीच म्हणतोय मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. शरद अप्पा नेहमीच ज्यांचा चेहरा असतो दानशूर दाते. खरं तर परिस्थिती जरी गरीब असली मात्र मनाचे दिलदार आहेत. शरद अप्पा, या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना अजूनही रंगतदार अवस्थेत परंतु सामना काय लाजवाब होतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज. ड्राईव्ह केला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ओ माय गॉड, काय घडेल. यस, यष्ट्या तर उडवलेल्या आहेत पंचांकडून. तिसऱ्या पंचांची मागणी. ओहो, आता प्रेक्षकांनी मात्र तोंडात बोटं घातलेली आहेत. कारण हा सामना कुठल्या वळणावर आहे. हे वळण कुणासाठी धोकादायक आहे, गावदेवी बाळकुमसाठी की RK मोरवा भाईंदर या संघासाठी. यस, आणि पंचांनी फलंदाज बाद घोषित केलेला आहे. कहाणी ट्विस्ट अजून वाढलेलं आहे. 1 चेंडू उर्वरित 1 चेंडूमध्ये करायचे आहेत कंपल्सरी 3 कंपल्सरी 3 करायचे आहेत. सिच्युएशन अगदी टाईट. 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती. इथे मात्र परिस्थिती बदलली. 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर 2 चेंडू 3 धावा आल्या. आता मात्र 1 चेंडू 3 धावा. 3 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. गोल्डन 6 लागेल की गोल्डन चौकार लागेल की गोलंदाज अगदी सोन्यासारखा चेंडू टाकून फलंदाजाला नाहमोरम करेल. सामना जबरदस्त. रजनी क्रिकेटमध्ये अजून काय पाहिजे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आधीच वेळ आपल्याला नक्कीच या सामन्यासाठी भरपूर झालेला आहे. एक्स्ट्रा टाईम जो देण्यात आला होता नक्कीच तोही टाईम या ठिकाणी आपण घेतलेला आहे. सिंगल 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पार्थ पाटील आहेत नॉन स्ट्राईक एंडला, मात्र स्ट्राईक एंडला असतील हरेश पाटील. इथे मात्र आपण पाहतोय एकाकी लढत देताना त्यांच्याच समोर गोलंदाज. हा फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीत. यस, गोल्डन बाउंड्री हरेश पाटीलच्या माध्यमातून. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि हरेश पाटीलने तिथे डोकं टेकलेलं आहे. क्या बात आहे. अगदी नम्र झालेला आहे खेळपट्टीवर हरेश पाटील. अभिनंदन RK मोरवा भाईंदर अँड अभिनंदन हरेश पाटील.
ओहो, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आपण बघितला आणि राज पाटील अगदी 13 चेंडू 38 धावा. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले मित्रांनो, तर हार शेवटपर्यंत मानायची नसते. अगदी संकटांची मालिका शेवटपर्यंत जोपर्यंत माघारी जात नाही तोपर्यंत संकटानं सांगायचं असते की अजूनही मी शाबूत आहे, अजूनही मी उभा आहे. आणि तेच आज दाखवलेलं आहे हरेश पाटीलने. 13 चेंडू 38 धावा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय हरेश पाटीलच्या पाड्यात. हरेश पाटील आपण या व्यासपीठावर. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग, स्टँडिंग